मी धर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले 20 वर्ष समाजकार्यामध्ये सक्रिय आहे. माझे संपूर्ण मित्रपरिवार, माझे सर्व माझ्या पेठेतील नागरिक मला सहकार्य करत असतात. मी या प्रभागात उभा राहायचं अपक्ष कारण असं आहे की हा प्रभाग जो आहे तो सातारा शहरामधील मध्यवस्तीतला हा प्रभाग आहे. तिथल्या काही स्थानिक लेवलच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना त्या गोष्टी साध्य करण्यासाठी नागरिकांच्या सुखसोयी त्यांना व्यवस्थित मिळण्यासाठी मी या प्रभागातून इच्छुक आहे उमेदवारी. त्याचबरोबर हा प्रभाग जो आहे तो मध्यवस्थित असल्याकारणाने याच्यामध्ये सदाशिव पेठसारखी बाजारपेठ खनाळी म्हणतो आपण तिथे, त्याचबरोबर राजपथ त्याच्यामध्ये येतो, राजवाडा एरिया येतो. या एरियामध्ये वाहतुकीच्या फार मोठ्या समस्या आहेत, त्याचबरोबर इथल्या पार्किंगच्या समस्या आहेत. त्याचबरोबर इथं रॅश ड्रायव्हिंग काय राजपथावरच्या काही तरुण वर्ग जो करतो काही वेळेस रात्रीच्या वेळेस त्याच्यावर उपाययोजना व्यवस्थित करण्यासाठी मी या प्रभागामध्ये उभं राहायचं माझं ॲक्च्युअल कारण आहे. त्याचबरोबर इथल्या हॉकरचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, जेणेकरून फुटपाथवर हॉकर जे आहेत त्यांची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही आजपर्यंत. त्यांचं देखील उपजीविकेचं साधन काहीतरी व्यवस्थितपणे या प्रभागाच्या माध्यमातून योग्य त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण या प्रभागामध्ये त्यांचा विचार करतो. नाना, साताऱ्यामध्ये आत्तापर्यंत दोन्ही राजांची सत्ता राहिलेली आहे. तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरल्या, तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही राजाकडे मागणी न करता तुम्ही स्वतः एकला चलोरीची अपक्ष भूमिका घेतलेली आहे, असं काय झालेलं आहे? आता काय तिथं खूप गर्दी आहे आणि मला तर काम करायचं, मला थांबायचं नाही, त्यामुळं मी आवडतो.